असणार आहे. पण आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी अजून एक ग्रामर शिकावं लागेल ज्याचं नाव आहे ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्यात सेंटेन्स असतात. मग आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर आता आपण याला डेफिनिशनने समजूया. फ्रेंड्स, आता ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय, तर when we change a sentences from one form to another without changing its meaning, it is called transformation of sentence. आता समजा एक सेंटेन्स दिलेला आहे, कोणतेही जर एखादं वाक्य असेल तर त्या वाक्याचा आपण रूप बदलणार आहे, म्हणजेच तो सेंटेन्स थोडाफार बदलणार आहे, पण त्याचा जो मीनिंग असतो, त्याचा जो अर्थ असतो, तो अर्थ एकच असेल. म्हणजे समजा एखादा सेंटेन्स घेतला आणि त्यालाच थोडाफार बदलून लिहिला, पण त्याचा अर्थ एकच ठेवला, तर ते झालं फ्रेंड्स ट्रान्सफॉर्मेशन. आता याच ट्रान्सफॉर्मेशनच्या काही टाइप्स असतात, त्या आता आपण समजूया. तर आता टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. आता याच्या टाइप्स कोणकोणत्या असतात, तर सर्वात पहिली टाइप्स म्हणजे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस, दुसरी इंटरोगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्सेस आणि तिसरी एक्सक्लेमेटरी असर्टिव्ह सेंटेन्सेस. याच्या खरं तर टोटल टाइप्स 6 असतात, पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त 3च टाइप्स घेणार आहे, कारण की हा ट्रान्सफॉर्मेशनचा सुद्धा पार्ट 1 आहे, कारण की आपला 19 किंवा 20 मिनिटाच्या वरती व्हिडिओ राहत नाही. तर आता आपली पहिली टाइप्स अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस, याला आता आपण सुरुवात करूया. फ्रेंड्स, आता अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस आता आपण सुरू करत आहोत. तर आता आपली डेफिनेशन काय याची, changing a positive affirmative sentence into a negative sentence without changing the meaning is called affirmative negative transformation. आता पॉझिटिव्ह सेंटेन्स आणि निगेटिव्ह सेंटेन्स याच्यात फरक काय असतो. पॉझिटिव्ह सेंटेन्स आता पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे ज्याच्यात की काम करायला होच म्हणतोय, म्हणजे जसं की त्याच्यात नॉटचा वापर होत नाहीये, डोंट यूज टू नॉट, म्हणजेच आता याच्यात नॉटचा वापर होणार नाही पॉझिटिव्ह मध्ये. आणि जो निगेटिव्ह असतो आपला निगेटिव्ह सेंटेन्स असतो, निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये नॉटचा वापर होईलच, आणि म्हणजे ज्या सेंटेन्स मध्ये नॉटचा वापर होताना दिसेल तो असेल काय असेल, निगेटिव्ह सेंटेन्स. एक्झाम्पल, I don't like tea. I don't like tea. आता जो डोंट असतो, आता जर कॉमा देऊन टी आलेला असेल, म्हणजेच याच्यात काय म्हणलेलं असतं फ्रेंड्स, नॉट. जसं की isn't, doesn't अशा प्रकारे आलेलं असतं. आणि डोंट म्हणजेच कॉमा देऊन टी आला म्हणजे त्याच्यात नॉट असतो, आणि ज्याच्यात नॉटचा वापर झाला तो सेंटेन्स निगेटिव्ह असतो. आणि ज्याच्यात कोणत्याही कामाकरता नाही म्हणलेलं नसलं, किंवा आय लाईक टी, आता याच्यात कुठेच डोंटचा वापर झालेला नाहीये. मला चहा आवडतो, याच्यात आवडत नाही, याच्यात नॉटचा वापर झाला म्हणून हा असेल निगेटिव्ह, आणि याच्यात नॉटचा वापर झाला नाही म्हणून हा असेल पॉझिटिव्ह. ओके, एवढं क्लिअर झालं. आता अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय, चेंजिंग अ पॉझिटिव्ह अफर्मेटिव्ह सेंटेन्स इनटू अ निगेटिव्ह सेंटेन्सेस. आता जो पॉझिटिव्ह सेंटेन्स असेल त्याला आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये कन्व्हर्ट करायचा आहे, तर तो पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह मध्ये कन्व्हर्ट करणं म्हणजेच काय फ्रेंड्स, तर अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्सेस. ओके, याला आता एका एक्झाम्पलने समजूया. तर एक्झाम्पल आहे फ्रेंड्स, एक्झाम्पल 1, ही इज हॉनेस्ट. He is honest. मग आता he is
हॉनेस्ट. मग आता हॉनेस्ट, जो आता हॉनेस्ट आहे, ऑपोजिट वर्ड्स माहितीये, विरुद्धार्थी शब्द. समजा आता मॉर्निंग नाईट, सकाळी तर संध्याकाळ, त्याचं विरुद्ध. ओके, म्हणजेच आता मग आता हॉनेस्ट, हॉनेस्टचं हे काय येईल, हॉनेस्टचं ऑपोजिट काय येईल, तर हॉनेस्टचं ऑपोजिट येईल डिसऑनेस्ट. डिसऑनेस्ट नाही, सॉरी, डिसऑनेस्ट. म्हणजेच आता आपल्याला इथे वापर करावा लागेल नॉटचा. सर्वात आधी ही काय आहे आपला, तर सब्जेक्ट आहे. आता ही सब्जेक्ट आहे कारण की तो करताय, तर मग आता ही इज आला तसाचा तसा याचा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स करताना ही इज उतरेल तसाचा तसा. मग आता निगेटिव्ह करताना पुढे वापर करायचा नॉटचा, म्हणजेच ही इज नॉट आणि नंतर हॉनेस्ट. हॉनेस्टला आपण लावू डिसहॉनेस्ट, म्हणजेच हा झाला ऑपोजिट डिसहॉनेस्ट. म्हणजेच याचं अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स काय बनला फ्रेंड्स, तर ही इज नॉट डिसहॉनेस्ट. ओके, मग पुढचं आहे एव्हरीवन लाइक्स हिम. एक्झाम्पल 2, एव्हरीवन लाइक्स हिम. मग आता याच्यात काय करायचंय मित्र, आता याच्यात आपल्याला वापर नॉटचा किंवा नोचा करायचा आहे. मग आता इथे आपण काय करणार आहे, नोचा वापर करावा लागेल. म्हणून आपण इथे घेऊ नो वन. मग आता याच्यानंतर काय करावं लागेल मित्र, लाईक जे लाईक करताय म्हणजे ते झालं पॉझिटिव्ह, आणि लाईकचं ऑपोजिट जे ते आपल्याला घ्यायचंय. लाईक म्हणजे आवडणे, आणि नंतर लाईकला समजा आपण केलं डिसलाईक, तर ते काय होईल फ्रेंड्स, त्याचं ऑपोजिट. नो वन डिसलाइक्स. मग आता याच्या पुढे काय करावं लागेल मित्रा, तर आता जो ही मी त्याला आपण घेऊ तसाचा तसा इथे. हे झालं पॉझिटिव्हचं निगेटिव्ह मध्ये आपण कन्वर्ट केलं, आणि अशाच प्रकारे वापरला जातो अफर्मेटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स. ओके, म्हणजेच आता पहिली टाइप्स आपल्याला समजलेली आहे. तर आता आपण आपल्या पुढच्या टाइप्सला सुरुवात करूया. फ्रेंड्स, आता इंटरोगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स. आता याचे डेफिनेशन काय मित्र, तर चेंजिंग अ क्वेश्चन इंटरोगेटिव्ह सेंटेन्स विदाउट चेंजिंग इट्स मीनिंग इज कॉल्ड इंटरोगेटिव्ह असर्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन. आता जर तुम्हाला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे जर माहित नसेल, तर आपण टाइप्स ऑफ सेंटेन्स वर एक व्हिडिओ बनवला होता, कारण की याच्यातच जर सगळं घेतलं तर व्हिडिओ थोडा जास्त होऊ शकतो. बघा फ्रेंड्स, जर तुम्हाला ह्या टाइप्स समजायच्या असतील वाक्याच्या, तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या टाइप्स ऑफ सेंटेन्सच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, ती बघून घ्या. आता कोणत्याही वाक्याचं रूप आपण बदलतो. समजा आता विधात्मक वाक्यात याचं रूपांतर करणे म्हणजे काय असेल, इंटरोगेटिव्ह असर्टिव्ह सेंटेन्स. याला एका एक्झाम्पलने समजूयात. मग आता इज ही युअर फ्रेंड. म्हणजे तो तुझा मित्र आहे का. मग आता याला कसं चेंज करावं लागेल फ्रेंड्स, आता आपण समजा आता मी त्याला प्रश्न विचारतोय, पण मीच त्याला सांगतोय तो तुझा मित्र आहे, अशा प्रकारे आपल्याला सांगायचंय. या प्रश्नाचा आपल्याला एक वेगळ्या प्रकारे करायचंय, जसं की तो तुझा मित्र आहे का, अशा प्रकारे जर आपण बोलतोय तर तो तुझा मित्र आहे, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. म्हणजेच इज ही युअर फ्रेंड, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट आपण मागच्या व्हिडिओ मध्ये घेतलं होतं. बघा, ही इज युअर फ्रेंड. आता याच्यातला सब्जेक्ट काय मग, तर ही, तो, म्हणून ही घेऊ पहिले. मग आता ही नंतर इकडचा इज घेऊ इथे, ही इज. म्हणजेच आता आपण प्रश्न घेताना काय करतो, जो इज लावतो आपण आहेला तो आधी वापरतो, आणि मग त्याच्यानंतर आपण सब्जेक्ट
सब्जेक्टला वापरतो, म्हणून वाक्य बनवताना आपण ही आणला पहिले, मग त्याच्यानंतर घेतला इज. मग आता युअर फ्रेंड येईल तसंच तसं खाली युअर फ्रेंड. ओके. आता अजून एक एक्झाम्पल पाहू फ्रेंड. असं कॅन सी सिंग वेल. कॅन सी सिंग वेल. मग आता याच्यात काय करायचंय, सर्वात आधी काय येईल, मग सर्वात आधी कॅन होता इकडे, सी होता इकडे, आपण याच्यात ही इकडे केला होता, इज इकडे केला होता, तशाच प्रकारे हा सी आला आधी आणि कॅन आला याच्या नंतर, म्हणजेच सी कॅन. मग आता याच्या नंतर काय करतो फ्रेंड्स आपण, तर सिंग वेल तसाचा तसा उतरवून टाकतो, सी कॅन सिंग वेल. ओके. अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. मग आता हो हेल्प यू. हो हेल्प यू हे तुम्हाला प्रॅक्टिस करता येतोय, याचं ट्रान्सलेशन तुम्ही करायचंय आणि कमेंट करायची याची. तर आता आपण आपली पुढची टाइप्सला सुरुवात करूया. बघा फ्रेंड्स, आता आपण 3च टाइप्स घेणार होतो, पण काही जास्त वेळेचा व्हिडिओ झालेला नाहीये, त्याच्यामुळे ही चौथी सुद्धा कंप्लीट करून टाकू. तर ही टाइप्स आहे आपली सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स, जे की आपण आपल्या क्लॉज मध्ये शिकलो होतो. म्हणजे क्लॉज सुद्धा तुम्हाला याच्यासाठी शिकावे लागणार आहे, तर त्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. बघा फ्रेंड्स, आता डेफिनेशन सर्वात आधी सिंपल. सिंपलची डेफिनेशन काय, सगळ्या डेफिनेशन पाठ करून घ्या, 2-3 वीक मध्ये होऊन जातील. अ सेंटेन्स दॅट हॅज ओनली वन क्लॉज इट एक्सप्रेस वन कंप्लीट आयडिया. म्हणजेच आता हा सेंटेन्स एका अशा प्रकारचा असतो जो की एक विचार व्यक्त करतो. हा सेंटेन्स एक विचार व्यक्त करतो फ्रेंड्स, आणि त्याच्यात एकच क्लॉज असतो. अशा सेंटेन्सला आपण सिंपल सेंटेन्स असं म्हणतो. आणि नंतर आपला असतो कंपाऊंड सेंटेन्स. तर या कंपाऊंड सेंटेन्सची डेफिनेशन काय मित्रा, तर आता a sentence that has 2 or more main clause, it express one main clause joined by coordinating conjunctions. आता याला कंजक्शन्स ने जॉईन करायचंय फ्रेंड्स, जे की कशा प्रकारे असतं, म्हणजेच आता हे जे वर्ड्स असतात यांनी जोडलेलं वाक्य म्हणजे कंपाऊंड सेंटेन्सेस. कोणकोणते, लाईक अँड बट ऑर सो एट फॉर नॉर. तुम्ही जर डेफिनेशन एका वेगळ्या प्रकारे तयार केली, जसं की द कंजक्शन्स लाईक अँड बट ऑर सो एट फॉर नॉर, अशाही प्रकारची चालेल. पण जर तुम्हाला एक्झाम मध्ये डेफिनेशन लिहायची आहे तर तुम्हाला अशाच प्रकारे लिहावी लागेल. जर तुमच्या टीचरने तुम्हाला प्रश्न विचारला समजा की डेफिनेशन काय, तर तुम्ही अशा प्रकारे सांगू शकता की the words joined by like and but or so it for nor. बट जर एक्झाम मध्ये लिहायची आहे तर ही पूर्णची पूर्णच लिहावी लागेल. ओके, कारण की ही पुस्तकासारखी असते. बरं, आता आपण याला समजूया, म्हणजेच समजलंच आहे, कारण की आपल्याला बस याने जोडून टाकायचंय सेंटेन्सला. आपण आता कॉम्प्लेक्स सेंटेन्सची डेफिनेशन बघूया. कॉम्प्लेक्स सेंटेन्सची डेफिनेशन काय, a sentence that has 2 or more subordinate clauses connected by subordinating conjunctions. मग आता पहिला आपण ज्याने कनेक्ट करत होतो, जॉईन करत होतो, तशाच प्रकारे हे केलं जाणार आहे. सगळ्यांचे एक्झाम्पल आपण सोबतच पाहणार आहे, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स तिघांचे. मग आता लाईक, बिकॉज, वेन, इफ, अर्थ, दॅट, विच, होप, व्हाईल, याने एटसेट्रा, याने जॉईन झालं म्हणजे ते काय असेल फ्रेंड्स, तर कॉम्प्लेक्स असेल. तर आता आपण तिघांचेही एक्झाम्पल बघूया फ्रेंड्स. आता आपण सिंपलचं एक्झाम्पल बघूया.
On seeing the lion. On seeing the lion, he ran away. He ran away. हा झाला आपण बोलतो तसा सिंपल सेंटेन्स. ओके, आता याला समजा आपल्याला कंपाऊंड करायचं आहे. तर आता कंपाऊंड करताना काय होईल मित्रा, तर आता ऑन सीइंग द लायन ही रॅन अवे. मग आता याच्यातला जो ही आलाय त्याला आपण घेऊ आणि त्याला जॉईन करू सॉने. मग आता याच्यानंतर द लायन याला घेऊ इथे द लायन. मग आता याच्यानंतर आपण काय करणार आहे मित्रा, तर इथे जॉईन करू अजून एका एंड ने. याच्यानंतर ही रॅन अवे याला तसंच तसं देऊ खाली ही रॅन अवे. हा झाला कंपाऊंड सेंटेन्स. समजतंय? तर बघा आता पुढचा आहे आपला कॉम्प्लेक्स. थोडा फटाफट लिहितोय आपण कारण की मागचं सगळं घेत आपण हलवलोय त्याच्यामुळे आपल्याला लगेच समजून जाईल. मग आता आहे कॉम्प्लेक्स. आता इथे सर्वात आधी वापर करू आपण व्हेनचा. मग याच्यानंतर ही सॉ ही सॅव याला आपण घेऊ इथे ही सॉ. मग आता याच्यानंतर काय करायचंय मित्रा, जे आपलं द लायन होतं त्याला आपण घेतलं इथे म्हणजेच इथे झालं द लायन. मग आता याच्यानंतर ही रॅन अवे ही रॅन अवे याला आपण घेऊ इथे ही रॅन अवे. हा झाला फ्रेंड्स कॉम्प्लेक्स. ओके, म्हणजेच आता अशा प्रकारे असतो सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स सेंटेन्स. ओके, एवढं क्लिअर झालेलंच आहे. आणि आता आपल्या 4 टाइप्स क्लिअर झालेले आहेत. पुढच्या 2 टाइप्स ज्या आहे मित्र आपल्या त्या आपण पुढच्या पार्ट मध्ये घेऊ. आणि या इंग्लिश बूस्टर सिरीज याचा पार्ट होता. आणि जर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हायचं असेल तर हा तुमचा मोबाईल वर्टिकल मध्ये समजा वर्टिकल मध्ये करा. जर हॉरिझॉन्टल मध्ये असेल तर असं असेल तर असं उभा करा. आणि जो आपला व्हिडिओ चालतोय त्याला पॉज करा आणि नंतर याच्यानंतर तुम्हाला खाली मोर नाव दिसेल त्याच्यावर क्लिक करा. आणि जेव्हा समजा आता इथे डिस्क्रिप्शन लिहिलेली मिळून जाईल तुम्हाला आणि त्याच्या आधी लिहिलेलं असेल व्हॉट्सअप ग्रुप लिंक लिहिलेलं असेल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये ऍड होऊ शकता. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये.